मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे. आता या निकालात तुम्हाला माहिती असेल की 288 पैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला जवळपास 51 जागा मिळाल्या. आता तुम्हाला पूर्ण डिटेल निकाल बघायचा असेल की म्हणजे कोणत्या मतदारसंघात कोण निवडून आलं, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, कोण उभं होतं, किती मताने कोण निवडून आलं, हे सगळा डिटेल निकाल तुम्हाला जर बघायचा असेल, ते पण खरा आणि अचूक आणि बरोबर निकाल बघायचा असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या ॲपवर जाऊन तो बघू शकता. निवडणूक आयोगाच्या ॲपवर तो तुम्हाला बघायला मिळेल. आता निवडणूक आयोगाच्या ॲपवर तो कसा बघायचा ते आपण एकदा बघूयात. आता सगळ्यात पहिले तुम्हाला पाहिजे ते वोटर हेल्पलाईन ॲप निवडणूक आयोगाचं. याच्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन हे इन्स्टॉल करू शकता. तर हे ॲप जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करून घ्याल, इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला असं लॉग इनसाठी ते विचारेल. तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन करू शकता, पण स्किप लॉग इन करून घ्या. निकाल बघण्यासाठी लॉग इन करायची गरज नाही. खाली जे स्किप लॉग इनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. आता तुम्हाला इथे वेगळे ऑप्शन दिसणार आहेत. हे जे ऑप्शन दिसत आहेत त्याच्यातलं तुम्हाला काय करायचं, इलेक्शन रिझल्ट. हे जे इलेक्शन रिझल्टचं ऑप्शन आहे ते इलेक्शन रिझल्ट्सवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जनरल इलेक्शन्स टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज, जनरल इलेक्शन्स टू असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर सगळ्यात पहिले ते ट्रेंड्स मध्ये दाखवत आहे की कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल. जसं भारतीय जनता पार्टी 132, शिवसेना 57, असं वेगवेगळ्या पक्षाचं ते निकाल दाखवत आहे की त्यांना किती जागा त्यांनी जिंकून आलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर कॉन्स्टिट्युएन्सी ट्रेंड्स म्हणजे मतदारसंघाच्या जो काय निकाल आहे, प्रत्येक मतदारसंघात काय झालं, कोण निवडून आलं वगैरे बघायचं आहे, तर त्याचं ऑप्शन्स पण दिलेलं आहे. कॉन्स्टिट्युएन्सी ट्रेंड्स मतदारसंघानुसार तुम्ही बघू शकता. तिथे कोण निवडून आलं, किती मतं मिळाले, कोण कोण उभं होतं, हे सगळं तुम्ही मतदारसंघानुसार पण बघू शकता. आणि पार्टी वाईज पण तुम्हाला बघायचं, पार्टीवर पण तुम्ही क्लिक करू शकता. प्रत्येक पार्टीने किती जागा जिंकल्या वगैरे सगळं त्यांनी तिथे दिलेलं आहे. इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष कोण होतं, किती निवडून आले, सगळं तुम्हाला प्रत्येक डिटेल इथे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही हे जे ऍप आहे निवडणूक आयोगाचं ते वापरून तुम्ही निकालाचं पूर्ण डिटेल तुम्हाला बघायचे असेल तर प्रत्येक छोटे छोटे डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये बघू शकता.